नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजना। आई होणं हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे, पण या काळात स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार तुमच्या या प्रवासात सोबत आहे। तर आता आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल, जी माता आणि बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी आर्थिक मदत करते। तर आपण जाणून घेऊया या योजनेचे मुख्य उद्देश कोणते आहे। तर गरोदरपणात आणि बाळंतपणात महिला आरोग्य सेवा सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे, माता व बाल आरोग्य सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ कुणाला होऊ शकतो। पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे। ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष रुपये 8 लाखापेक्षा कमी आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची महिला, पात्र लाभार्थी ज्यांच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहे, ज्या महिला अंशतः म्हणजेच 40% किंवा पूर्णतः अपंग आहे म्हणजेच दिव्यांगजन आहे, BPL रेशन कार्ड असलेली महिला, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी महिला, श्रम कार्ड असलेली महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका तर इत्यादी महिला यामध्ये पात्र असणार आहेत। तर आता आपण याचे लाभाचे स्वरूप जाणून घेऊया। पहिल्या अपत्यासाठी आपल्याला पहिला हप्ता बसणार आहे रुपये 3000। 6 महिन्याच्या आत राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी असणे आवश्यक आहे। किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करून घेणे आवश्यक आहे। दुसरा हप्ता रुपये 2000 रुपये। बालकास पेंटा 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 14 आठवड्यापर्यंतचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे। तर आता आपण दुसऱ्या अपत्यासाठी माहिती जाणून घेऊया। दुसऱ्या अपत्यासाठी मुलगी असेल तर एक रकमी रुपये 6000 मिळणार आहे। जन्म दाखला असणे आवश्यक आहे व बालकाचे पेंटा 3 पर्यंतचे 14 आठवडेचे म्हणजेच लसीकरण असणे आवश्यक आहे। आता आपण जाणून घेऊया यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहे। तर आवश्यक कागदपत्रे: लाभार्थीचे आधार कार्ड, गरोदरपणाचे नोंदणी कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड, लाभार्थीचे आधार कार्ड जोडलेले व DBT स्नेही बँक खाते। तर आता आपण जाणून घेऊया त्याची माहिती। अर्ज मदतीसाठी संपर्क कसा करावा। तर आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क